नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पर। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पर। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पर। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पर। पण 23 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये 23 तारखेनंतर सोयाबीनचा बाजार भाव होणार 4,500 पर। मग 23 तारखेनंतर नक्की काय घडणार की ज्याच्यामुळे आता 23 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार 4,500 पर। या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना माहिती आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो भाव आहे तो किती आहे बरं? तो 4,000 ते 4,500 च्या दरम्यान आहे। खऱ्या अर्थानं सोयाबीनचा हंगाम आणखीन सुरू झाल्यासारखा दिसतच नाही, कारण या ठिकाणी शेतकरी मित्र थांबले आहेत 23 तारखेच्या निकालासाठी, व्यापारी थांबले आहेत 23 तारखेच्या निकालासाठी, ऑइल मिल वाले थांबलेले आहेत 23 तारखेच्या निकालासाठी। सर्वांना वाटते की एकदा होऊन जाऊ द्या, 23 तारखेचा जो रणसंग्राम आहे तो होऊन गेला की समोरची ध्येय धोरणे कळतील, समोर नक्की होणार काय ते कळणार आहे, आणि त्याच्यानंतर सोयाबीनची किती खरेदी करायची, कोणत्या भावावर करायची हे मिलवाले आणि व्यापारी ठरवणार। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना एकदा कळालं की आमच्या सोयाबीनचा बाजारभाव जास्तीत जास्त इथून इथपर्यंत वाढू शकतो, त्यानंतर कास्तकार बांधव 50-100 रुपयाच्या तेजीला बघत नाहीत आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू करून देणार। म्हणजे विचार जर केला तर 23 तारखेनंतर सर्व गोष्टी ओपन होतील। पण महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो, सरकार महाविकास आघाडीची येऊ द्या नाही तर सरकार महायुतीची येऊ द्या, सर्वजण म्हणत काय आहेत की सोयाबीनला बाजारभाव वाढून मिळायला हवा आणि आम्ही बाजारभाव वाढून देणार। आणि याच्यामुळे कुठेतरी अपेक्षा निर्माण झाली आहे की चला 23 तारखेनंतर 2-4 दिवस जाऊ द्या सरकार स्थापन होणं करणं त्या गोष्टीसाठी। पण एवढी मात्र गोष्ट खरी की 23 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात सुधारणा होणार आणि 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव तेजी दाखवत 4,500 पार जर गेला तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। विक्रीचा विचार करत असाल तर एवढंच वाटते की 4,500 पर्यंत थांबा, 4,500च्या वर भाव मिळायला लागला की तिथून प्रत्येक तेजीमध्ये 25-25% सोयाबीनची विक्री करत चला, ज्यामुळे होईल आपला फायदा। आता भविष्यात देशातील बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.